शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली। या यादीमध्ये 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले। अनेक शेतकऱ्यांच्या रकमांमध्ये तफावत होती, परंतु त्या तफावतीबाबत त्या ठिकाणी आपले कृषी मंत्री आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जी काही रक्कम आहे ती रक्कम एनपीए अंतर्गत खाते गेल्यामुळे त्या ठिकाणी बँकांच्या वतीने ओटीएसच्या माध्यमातून भरली जाईल। शेतकऱ्याने 1 रुपया देखील भरण्याची आवश्यकता नाही। आणि त्यानंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ज्यांची ई-केवायसी करण्याची राहून गेली होती त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करायला देखील सुरुवात केली। आणि मग या कर्जमाफी अंतर्गत 31 जुलै 2026 आजचा दिवस महत्त्वाचा होता, कारण या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरण होणार अशा पद्धतीने माहिती आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिली गेली होती। मग आज कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आणि पैसे जमा होणार का नाही, कारण लक्षात घ्या या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने होत असतानाच त्या ठिकाणी विविध शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी देखील येत आहेत। यामध्ये मयत शेतकऱ्यांचा विषय वेगळा आहे, त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचे बोटाचे ठसे उमटत नाहीत, तो विषय वेगळा आहे। अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी येत आहेत, तो विषय वेगळा। आणि सर्वात मोठा राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदानाबाबत अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे मान्य नाही, अनेक शेतकरी नेत्यांच्या वतीने देखील सरसकट 2 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। म्हणजेच की जे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये देण्यात आले आहे ते 50,000 रुपये न देता त्या ठिकाणी 2 लाखांची मागणी करण्यात आली आहे। आणि मग या मागणीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या वतीने कोणता विचार केला जातोय का, कारण लक्षात घ्या हे 2 लाख रुपये जर 23 लाख शेतकऱ्यांना जर मिळाले नाहीत तर अनेक शेतकरी त्या ठिकाणी स्पष्टपणे बोलू लागले आहेत की आम्ही यापुढे आमचे कर्ज आम्ही नवे जुने करणारच नाही, आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी आम्ही हात उसने करतोय, आम्ही इतर व्यक्तींकडून नातेवाईकांकडून मित्रांकडून पैसे उसने घेतोय आणि ते पैसे उसने घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमचे कर्ज नवे जुने करतोय, मग आम्ही पाप करतोय का? कारण जे नवे जुने करतायत त्यांना 50,000 रुपये, जे कर्ज काढून थकवतायत त्यांना 2 लाख रुपये, हा कुठला न्याय आहे असे स्पष्टपणे राज्यातील शेतकरी बोलू लागले आहेत। लक्षात घ्या राज्यात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे। या 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये त्या ठिकाणी राज्यातील 23 लाख शेतकरी असे आहेत की जे रेग्युलर त्यांचे कर्ज नवे जुने करतायत। मग या 23 लाख शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपये म्हणजे या कर्जमाफीच्या रकमेतील अगदी 25% रक्कम फक्त या जे रेग्युलर कर्ज नवे जुने करतायत त्यांना मिळते आणि 75% लाभ हा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना होत आहे। यामध्ये 2 लाखांपर्यंतचे थकबाकी करणारे शेतकरी वेगळे, त्यांचा आकडा जवळपास 31-32 लाख आहे आणि त्यांच्यासोबतच 2.25 लाखांच्या आसपास असे शेतकरी आहेत की ज्यांच्यावर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे, ते ओटीएसच्या अंतर्गत बसणार आहेत। म्हणजेच की वरची जी काही रक्कम आहे ती त्यांनी 31 मार्च 2027च्या आधी त्यांच्या बँक खात्यामध्ये आणून जमा करायची आणि त्यानंतर त्यांना या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया सध्या राज्यामध्ये राबवली जात आहे। यामध्ये अनेक शेतकरी समाधानी देखील आहेत, ज्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होत आहे ते शेतकरी समाधानी आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांच्या वतीने देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय, ते म्हणजे रक्कम कधी जमा होणार? कारण रक्कम जमा झाल्यानंतरच त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामासाठीचे कर्ज काढता येईल। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे आणि मग त्यामध्ये पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्ज मग या शेतकऱ्यांना मिळणार कधी? आज 31 जुलैला पैसे जमा होतील का? ही विषय किंवा ही चर्चा आपण का करतोय, चला लगेच याबाबतची माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी या शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतरही राज्यातील सर्व योजनांचे अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं जेव्हा कर्जमाफीची यादी आली तेव्हा बघा, पांडुरंगाच्या नगरीत कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे आणि 13,000 कोटी 31 जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, म्हणजे 13,000 कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यामधील ही कर्जमाफी प्रक्रिया राज्यामध्ये सुरू आहे आणि 31 जुलैपर्यंत पैसे जमा होतील असे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितलं गेलं होतं। आजच 31 जुलै आहे, म्हणजे आज राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे जमा होणार का? तर याची शक्यता अजिबातच वाटत नाही। वाटत नाही का म्हणतोय,
कारण सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या, 17 लाख शेतकऱ्यांची नावे आली, त्यापैकी आतापर्यंत आलेल्या अपडेटनुसार 6.5 ते 7 लाख शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली आहे। मग सरकारचं मत काय होतं की आम्ही 17 लाख शेतकऱ्यांसाठी 13,000 कोटी 31 जुलैपर्यंत पाठवू। आता सरकार काय म्हणणार आहे, आता सरकार म्हणणार की शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पैसे पाठवू शकलो नाही, म्हणजेच की शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही म्हणून आम्हाला पैसे पाठवता आले नाहीत। यात वेळ काढूपणा सरकार करतंय का काय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय। कारण एकतर या कर्ज रकमेमध्ये तफावत होणार होती तर हे आधीच शेतकऱ्यांना माहिती का दिली नाही, म्हणजे जेव्हा याद्या यायच्या होत्या त्या याद्या यायच्या आधी जर शेतकऱ्यांना अशी माहिती मिळाली असती की बाबा तुमच्या रकमेमध्ये तफावत असणार आहे आणि ही तफावत बँका भरणार आहेत, तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या, तर अनेक शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी त्या ठिकाणी केली असती। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असताना देखील त्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही असं पोर्टल दाखवतंय। मग फार्मर आयडी काढला म्हणजे कुठल्या पोर्टलवर काढला, तर आपले सरकारच्या पोर्टलवर, गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर त्यांनी त्या ठिकाणी फार्मर आयडी काढला, त्यांचा फार्मर आयडी नंबर देखील त्या ठिकाणी आला। आणि आता मग तुमचा फार्मर आयडी नाही असं का सांगतंय, मग त्यांना परत कुठं जायचं, तलाठ्याकडे जायचं, परत जायचं कुठं, तहसीलदाराकडे जायचं, त्या ठिकाणी त्यांचा फार्मर आयडी अपडेट करून घ्यायचा। फार्मर आयडी अपडेट होत नसेल तर त्यांची ई-केवायसी तशी प्रलंबित राहिली। सरकार काय म्हणणार की शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही, आम्ही पैसे कसे पाठवू, अशा पद्धतीने हा वेळ काढूपणा चाललाय की काय असा प्रश्न राज्यातील संतप्त शेतकरी विचारत आहेत। कारण कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आता पैसे येतील, मग पैसे येतील, आता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने पैसे देऊन टाकावेत। म्हणजे काय आहे की 31 जुलै तारीख होती ना, तर 31 जुलै रोजी समजा हे 6.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली आहे, या 6.5 लाख शेतकऱ्यांचे पैसे सरकारने देऊन टाकावेत आणि पुढची यादी त्या ठिकाणी जाहीर करावी। कारण ही यादी 17 लाख शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमध्ये सरकारला जवळपास आता महिना जर जाणार असेल तर पुढची यादी कधी येणार, पुढच्या यादीमध्ये राज्यातील जवळपास 14 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल असे आपल्या कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले। मग त्या 14 लाख शेतकऱ्यांचे देखील ई-केवायसीचे प्रॉब्लेम होणार, मग त्या 14 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी व्हायला परत पुढचा एखादा महिना जायचा, त्या 14 लाख लोकांच्या ई-केवायसी झाल्यानंतर परत तुम्ही काय म्हणताय तर परत यादी येणार OTS वाल्यांची, म्हणजेच की जवळपास 2.25 लाख शेतकऱ्यांची त्या ठिकाणी यादी येणार। यांचं काय असणार आहे तर यांचा विषय आहे की यांचे 2 लाखांपेक्षा जास्त यांच्यावरती कर्ज आहे। मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांची 2 लाखांपेक्षा जास्त जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी बँकेत आणून भरायची। त्याला मुदत किती, त्याला मुदत आहे 31 मार्च 2027। मग 31 मार्च 2027 मध्ये या शेतकऱ्यांनी त्यांची रक्कम आणून भरायची। चालू बाकीदारांचं काय, चालू बाकीदारांना सरकार खरंच पैसे देणार आहे की नाही, एक तर 2 लाखचा विषय आहे, शेतकऱ्यांनी लावून धरली आहे मागणी की 2 लाख रुपये द्या, 2 लाख रुपये द्या, परंतु शेतकरी मित्रांनो वास्तविक परिस्थिती जर आपण पाहिली तर हे 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना 2027 ला देखील मिळेल की नाही हे देखील सांगता येत नाही। कारण ही प्रक्रिया एवढी वेळ काढू प्रक्रिया आहे। पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या 17 लाख पैकी फक्त 6.5 किंवा 7 लाख धरूया आपण, अजून ते 10 लाख शेतकरी बाकी आहेत। त्या 10 लाख शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत। तुम्ही जर स्वतः त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना विचारलं, ज्या शेतकऱ्याचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं आहे त्याला ई-केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत। रोज अनेक शेतकरी आम्हाला संपर्क करत आहेत, अनेक शेतकरी कमेंट देखील करत आहेत। तुम्ही कमेंट जर चेक केल्या तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी आल्यामुळे आता सरकार सांगतंय की बाबा जी काही तफावत आहे ती तफावत बँक भरेल। बँकेमध्ये गेल्यानंतर बँक अधिकारी म्हणतायत की नाही तुम्हालाच पैसे भरावे लागतील। मग पैसे भरावे लागतील म्हणले की शेतकरी ई-केवायसी करायला थांबतोय, ई-केवायसी करायला थांबलं की त्या ठिकाणी वेळ काढूपणा झाला। मग शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणींवर त्या ठिकाणी जिल्हास्तरीय समिती काम करेल। तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हियन्स त्या ठिकाणी नोंदवा। आता ग्रीव्हियन्स नोंदवल्यानंतर त्या ग्रीव्हियन्सला रिप्लाय कधी येणार त्यासाठी देखील वेळ जाणार। तो वेळ गेला की ई-केवायसी मग वाढणार आणि ई-केवायसी वाढली की त्या ठिकाणी परत फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। म्हणजे कुठूनही फिरून आलं तरी फटका कोणाला बसतोय तर शेतकऱ्यालाच फटका बसतोय। मग या कर्जमाफीमध्ये 31 जुलै पूर्वी जर सरकारने सांगितलं की पैसे जमा करू तर या 6.5-7 लाख शेतकऱ्यांनी ज्यांनी ई-केवायसी केली त्यांचे पैसे त्या ठिकाणी देऊन टाका आणि पुढची यादी जाहीर करा। कारण असं जर केलं तरच ही कर्जमाफी त्या ठिकाणी लवकरात लवकर पार पडेल, अन्यथा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष देखील कर्जमाफीला जात आहे की काय। हे प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांची यादी जाहीर सरकारने केली पाहिजे। त्यांना त्या ठिकाणी 2 लाखांपर्यंत अनुदान सरकारने दिलं पाहिजे। कारण प्रत्येक वर्षी नवं जुनं केलं आहे, तुम्ही काय असं नाही केलं, त्यामध्ये देखील तुम्ही अट टाकली आहे की 3 वर्ष
वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये नवं जुनं पाहिजे. मग 2 वर्षांमध्ये त्या शेतकऱ्याने नवं जुनं केलंय म्हणजे त्यांनी बँकिंग सिस्टीम चांगल्या पद्धतीने चालू ठेवली आहे. मग त्या शेतकऱ्याचे पैसे आधी द्यायला सरकारला अडचण काय आहे? ते 2 लाख रुपये अनुदान त्या ठिकाणी जाहीर करा, त्याची यादी प्रकाशित करा. 23 लाख शेतकरी आहेत, सर्व तुमच्याकडे तयार आहे. मग फक्त यादी जाहीर करायची आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी करायला लावा. ते शेतकरी ई-केवायसी करतील आणि त्यांचे पैसे त्यांच्या बँकमध्ये जमा करून टाका. खरं तर ई-केवायसीची देखील गरज नसते. तुम्ही बँकांकडून डेटा घेतला आहे, बँकेने तुम्हाला डेटा दिला आहे, तुम्ही त्या डेटाची 2-3 वेळा छाननी केली आहे, मग तरी देखील हा ई-केवायसीचा घाट घातला आहे. ई-केवायसी मध्ये देखील फक्त बायोमेट्रिक ठेवलं आहे. आधार प्रमाणीकरण थ्रू ई-केवायसी झाली असती तर अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ई-केवायसी देखील करून घेतली असती. कारण आधारला ओटीपी येतो, ओटीपी आल्यानंतर शेतकरी त्यांची ई-केवायसी करतात आणि अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी आजवर झाली असते. परंतु हे मुद्दाम चाललंय की काय, असा प्रश्न राज्यातील अनेक शेतकरी आता विचारत आहेत. तुम्हाला देखील याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करा. आणि सरकारने ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांचे पैसे आजच्या आज जमा करावेत का, हे सरकारने सांगितलं. हे काय आपण मागणी करतोय का नाही? हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तेच आपण म्हणतोय की बाबा आज पैसे देऊन टाका. ज्या ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली त्यांचे पैसे आज जमा करून टाका, म्हणजे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि त्यांना परत कर्ज मिळणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा.